पुणेकर वाहतूक कोंडीला कंटाळलेले आहेत आणि याच पार्श्वभूमीवरती सार्वजनिक वाहतूक जी आहे तिचा वापर व्हावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं महानगरपालिकेच्या विविध योजनांच्या संदर्भात आज वचननामा जो आहे तो प्रसिद्ध केलेला आहे आणि याच वचननाम्यामध्ये पुणे मेट्रो त्याचबरोबर पुणे PMPL मोफत देण्याची घोषणा जी आहे ती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेली आहे। पुण्यामध्ये सध्या निवडणुका ज्या आहेत त्या सुरू आहेत। आज घोषणा करण्यात आली आहे मेट्रो त्याचबरोबर PMT बस जी आहे ती मोफत देणार आहे वाहतूक कोंडी सोडण्यासाठी। पुणेकर म्हणून काय वाटतं? चांगले वाटते, चांगली गोष्ट आहे। पब्लिक ट्रान्सपोर्ट चांगलीच झालेली पाहिजे। हो वाचतो ट्रॅफिक। उलट मेन ट्रॅफिकला चांगलं आहे ना, म्हणजे ट्रॅफिकमध्ये जे अडकतं ते ऑफिसला जाण्यासाठी, कॉलेजेस म्हणा ह्याच्यासाठी चांगलं वाटतंय, झालंच पाहिजे। मेट्रोचा वापर पण वाढलाय। मेट्रोचा वापर भरपूर वाढला आहे आणि इथून पुढे पण चांगला वाढणार आहे अजून, कारण की भरपूर लोक मेट्रोने प्रवास करतात आणि सगळ्यांना सोपा पण जातो। वाघोलीपर्यंत झाली तर चांगलंच आहे। वाघोलीपर्यंत व्हायला पाहिजे, कारण की मेट्रोचा प्रवास जो आहे तो अजून वाढला पाहिजे। मोफत करण्याची घोषणा जी आहे ती अजित पवारांनी केली आहे। पुणेकर म्हणून काय वाटतं तुम्हाला? मोफत करणारे मेट्रो आणि PMPL, कारण वाहतूक कोंडी जी आहे ते मोठ्या प्रमाणावरती होते आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जी आहे तिचा वापर केला तर वाहतूक कोंडी होणार नाही असं त्यांचं मत आहे। काय वाटतं तुम्हाला? चांगलीच गोष्ट आहे या आत्ताच्या म्हणजे बिझी लाईफमध्ये। आणि PMTचा प्रवास म्हणला तर खूप हेक्टिक वाटतं आता ह्या पुणे लाईफस्टाईलमध्ये। आणि मेट्रो तर चांगलेच आहे आता, म्हणजे 1 तासात पोचते माणूस जिथं 2 तासात पोचते आणि त्यात मोफत भेटणार आहे तर चांगलीच गोष्ट आहे। मग वापर करतील हो खूप जास्त, कॉलेज स्टुडंट्स पण खूप जास्त यूज होईल त्यांना। काय वाटतं तुम्हाला? मोफत होईल? मोफत नाही होणार, मोफत नाही होणार, पण तिकीट थोडंसं डिस्काउंट वगैरे होईल थोडंफार। पण घोषणा केली त्यांनी, जर ते सत्तेत आले महानगरपालिकेच्या तर ते मोफत देणार। सांगू नाही शकत आता थोड्या दिवस करतील पण त्याच्यामध्ये त्यांचं काही प्रॉफिट नाही आहे। पुणेकर म्हणून काय वाटतं तुम्हाला? आपल्याबरोबर अजून काय पुणेकर आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। मेट्रो जी आहे ती मोफत करण्याची घोषणा अजित पवारांनी केली आहे। पुणेकर म्हणून काय वाटतं, ते जर महानगरपालिकेत सत्तेत आलं तर फायदा होईल का? हो, नक्कीच फायदा होईल सगळ्यांना। वेळ वाचेल आणि फायदा पण होईल आम्हाला। काय वाटतं तुम्हाला? मोफत झाली ती लोक प्रवास करतील? हो, जास्त प्रवास वेळ वाचतोय ना। की हे पुणेकर होते आणि त्यांचं म्हणणं आहे की वेळ वाचतोय आणि मोफत करणारे मेट्रो अजित पवारांनी घोषणा केली आहे। काय वाटतं? वेळ वाचेल, प्रवास सोपा होईल, सगळं सोयीचं होईल आणि लोकांना रस्त्यावर गर्दी कमी होईल बहुतेक। हो होती आता वाहतूक कोंडी, वेळ जातो खूप. हो जातो ना। मेट्रोमुळे खूप सोयीचं होतंय। नक्की, म्हणजे त्यांनी घोषणा केली आहे, सत्तेत आले तर करणार। येऊ शकतील। नक्की, आपण जर बघितलं तर पुणेकर आपल्याबरोबर होते। अजित पवारांनी घोषणा केली आहे, त्यामुळे आता ही घोषणा 16 तारखेनंतर खरंच अंमलात येते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन किरण काजळेसह सागरवाड, साम TV, पुणे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।